बोला. स्वरूप योगच्या सौजन्याने अमेरिका आणि कॅनडातील कलाकार सहर्ष सादर करीत आहोत. काय? गीतेचा गीतमय भावानुवाद, भक्ती, कर्म आणि ज्ञान यांचा मनोज्ञ मिलाफ. अर्थात 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 भक्तियुक्त कर्मयोगातून ज्ञान आणि आध्यात्मिक आणि ऐहिक जीवनाचा समन्वय साधण्याची कला. अहो, पण ते कसा सादर करणार? अरे, निखळ सोप्या मराठी भाषेतून, उचित वेशभूषेतून, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातून, कर्ण मधुर गीतांमधून आणि तुमच्यासारख्या मुलांसाठी सुपर टायटल्स मधून. अरे वा वा वा. हा, आणि शिवाय दृकश्राव्य तंत्रज्ञानाद्वारे विविध आकर्षक रंगचित्र, कुरुक्षेत्र रणभूमीची भव्य पार्श्वभूमी, हत्ती, रथ, घोडे आणि सांगितलं तसं सुपर टायटल्स अशी जय्यत तयारी आहे. अरे वा. मग आपलं आयटम सॉन्ग काय आहे? आयटम सॉन्ग? अरे काय म्हणायचं याला? अरे या आपल्या कार्यक्रमातल्या संगीताला म्हणायचं आयटम सॉन्ग नाही, आत्मसंगीत. आणि ते असं गायचं असतं. गा. छंद एक हा लागो चित्ता, छंद एक हा लागो चित्ता, लागो चित्ता. छंद एक हा लागो चित्ता. छंद एक हा येता जाता गावी गीता, येता जाता गावी गीता. छंद एक हा लागो चित्ता. छंद एक हा लागो चित्ता. येता जाता गावी गीता, येता जाता गावी गीता. छंद एक हा लागो चित्ता. छंद एक हा लागो चित्ता. रसिक श्रोते हो, सादर नमस्कार. मी प्रभाकर साठे आज आपल्या सेवेत स्वरूप योगच्या सौजन्याने श्रीमद भगवद्गीतेवर कार्यक्रम प्रस्तुत करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. आपण जाणताच की महाभारतातल्या भीष्म पर्वात महर्षी व्यासांनी गीतेची रचना केली. समस्त भारतीयांनाच नाही तर अखिल जगताला मातृतुल्य असलेल्या या पवित्र ग्रंथात भगवान श्रीकृष्ण आणि महापराक्रमी अर्जुन यांच्यातला संवाद काव्यमय भाषेत मांडला गेला. आपल्या धर्मातल्या नीतिशास्त्र आणि अध्यात्म या तत्वांचा सुंदर मिलाप 700 श्लोकातून व्यक्त झाला. ते सर्व तत्वज्ञान सुलभ आणि सुश्राव्य अशा नाट्य आणि संगीत रूपात प्रस्तुत करण्याचा आमचा आजचा प्रयत्न आहे. संस्कृत भाषेतल्या एका सुभाषिताचे शब्द आहेत, काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमता. त्याचा अर्थ असा की हुशार, बुद्धिवान आणि समजूतदार माणसं त्यांचा समय काव्य, शास्त्र आणि विनोद या विषयात व्यतीत करतात. आपण सारेजण आज इथे जमलात हे त्याचंच प्रतीक आहे असं नम्रपणे आम्ही समजतो. आता गीतेमध्ये काव्य आणि शास्त्र जरी असलं तरी विनोदाला मात्र अजिबात स्थान नाही आहे. गीता आणि विनोद असं म्हटल्यानंतर पु ल देशपांडे यांच्या तुझे आहे तुझपाशी या नाटकातली गीता या शब्दावरची त्यांची कोटी चटकन डोळ्यासमोर येते. गीतेचं पुस्तक हातात धरलेले आपल्या पुतण्याला काकाजी म्हणतात की अरे, आचार्यांच्या मानलेल्या गीता नावाच्या मुलीची आराधना करायची सोडून तू ही भलतीच गीता काय हातात धरलीस. विनोदाचा भाग बाजूला ठेवला तरी आम्ही मात्र तीच म्हणजे भलतीच गीता हाती घेऊन आपलं मनोरंजन आज करणार आहोत. पण भलतीच म्हणजे कोणची? जी भलं करते तीच, भलं तीच गीता. पूज्य स्वामी माधवानंद यांनी सुश्राव्य, सुलभ आणि ओघवत्या मराठी भाषेत
तो विषय समजायला आणि आचरणातही आणायला आम्हाला अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं आणि केवळ त्यामुळेच आमचा कार्यक्रम साकार होतोय हे आमचं भाग्यच आहे. श्री नाभा तथा नाना दातार यांच्या गीत गीता या पुस्तकातली काही निवडक गीतं आज आम्ही आपल्यापुढे सादर करणार आहोत. त्याशिवाय पूज्य स्वामी स्वरूपानंद आणि सौ गीता पटवर्धन यांच्याही एक एक गीताचा समावेश असेल. आजच्या कार्यक्रमाची मूळ कल्पना जरी माझी असली तरी त्या कल्पनेतल्या फळाचा सुमधुर रस सर्वस्वी स्वामी माधवानंद आणि नाना दातार या विद्वज्जनांच्या योगदानाने साकार झालाय हे मी नम्रपणे नमूद करतो. आजच्या कार्यक्रमाला संगीतबद्ध केलंय टोरंटोचे नरेंद्र दातार यांनी, तर ऑडिओ व्हिडिओ ध्वनी प्रक्षेपण आणि ही तांत्रिक व्यवस्था सांभाळतायत अतुल वैद्य आणि प्राची गोखले. आजच्या कार्यक्रमातले कलाकार आता असे आहेत. प्रवेशानुक्रमे कलाकार नंबर 1 मनोज ताम्हनकर, कलाकार 2 नीरज साठे, धृतराष्ट्र सुशील करमरकर, संजय निखिल करमरकर, श्रीकृष्ण नचिकेत यकुंडी, अर्जुन सुबोध करमरकर. आणि आजच्या कार्यक्रमाला साथ संगत करणाऱ्या कलाकारांची नावं आहेत. तबला सतीश तारे आणि त्यांचे चिरंजीव तबला नंबर 2 आशिष तारे, हार्मोनियम विवेक दातार आणि व्हायलिनवर साथ करतायत सतीश गदक्कर आणि टाळ वाजवतायत अभिजित जेरे. आपल्या परवानगीने मी स्वामी माधवानंदांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. हरिओम. परत भगवान श्रीकृष्णांना नमस्कार करू. किती वेळा केला तरी पुरेसा नाही आहे. श्रीकृष्णम वंदे जगद्गुरुम. जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण त्यांना वंदन करून आपण हा गीता कार्यक्रम त्याचा शुभारंभ करतो. सगळ्या उपनिषदांचा सार भगवद्गीता आणि ती भगवद्गीता ही अध्यात्मशास्त्राचा मध्यवर्ती अद्भुत ग्रंथ आहे. वेदांचा जो ज्ञानमय भाग असतो त्याला उपनिषद म्हणतात आणि सर्व उपनिषदांचे सार, सर्व शास्त्रांचे माहेर, परमहंसी सरोवर सेवी जे जे, अशा प्रकारची ही जी भगवद्गीता जी आहे ती भगवद्गीता म्हणजे असं सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. म्हणजे गोपालकृष्णाने जणू उपनिषद रूपी गायींचं दूध काढलं आणि ती ही गीता आहे. त्या गायीचं दूध काढण्यावरून मला एक प्रसंग आठवतो. गोकुळाच्या मध्ये भगवान बालरूपामध्ये वावरत होते त्यावेळेला ते एक दिवस सांगतात की मी उद्या गायीचं दूध काढणार आहे. अगदी लहान मुलगा 4-5 वर्षाचा आणि तो गायीचं दूध काढणार म्हटल्यानंतर सगळं गोकुळ जमा झालं. गोकुळ जमा झाल्यानंतर त्या ठिकाणी आता ते कौतुकाने बघतायत आणि नंद सांगतो थांब मी तुला कसं दूध काढायचं सांगतो. तो म्हणतो नाही मी माझ्या पद्धतीने काढणार म्हणून. आता माझ्या पद्धतीने काढणार वेळेला सगळे बघतायत आणि तिथं जवळ गेल्यानंतर नुसतं त्या गाईला स्पर्श केल्या अनेक दारांनी दूध ती द्यायला लागते आणि ते सगळेजण बघतात, आश्चर्यचकित होतात. नंद म्हणतात आपली अरे भांडं नीट धर कारण की दूध कुठलं तरी जात आहे. तेव्हा भगवान मग कृष्ण असं म्हणतात की भांडं धरायचं काम तुमचं आहे, फक्त मी दूध काढणार. तशा प्रकाराने इथे सुद्धा या उपनिषद रूपी गाईचं दूध गीतारूपी त्यांनी काढलेलं आहे. आपापली भांडी आपण नीट धरली पाहिजेत. म्हणजे भांडी म्हणजे डोकी आणि त्या डोक्यांच्यामध्ये अवधान केंद्रित करून ते समजून घेण्याच्या भूमिकेमध्ये राहिलं पाहिजे. सर्व जगातल्या विद्वानांना
या ग्रंथांनी मोहिनी घातलेली आहे. परंतु त्या सगळ्यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे गुरुदेव रानडे यांनी असं म्हटलं की गीता हे साक्षात्काराचं तत्वज्ञान आहे, म्हणजे फिलॉसॉफी ऑफ गॉड रिअलायझेशन. जीवन उन्नत करत 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 हे परमात्मा तत्व जे आहे ते स्वतःच्यामध्ये अनुभवण्याचा मार्ग गीतेमध्ये सांगितलेला आहे. हे सर्वात विशेष आहे. विनोबांनी त्याला गीताई म्हणून गीतारूपी आईच असं संबोधलेलं आहे. आणि आई ज्याप्रमाणे प्रेमाने आपल्यावर संस्कार करते तसं आपल्या जीवनावरती कळत न कळत गीतेने खोल संस्कार केलेले आहेत. आणि त्यामुळे याची महती पहिल्यांदा आपण ऐकूया. मार्गदर्शिका होऊन राहे जी साऱ्या जगता. मार्गदीपिका होऊन राहे जी साऱ्या जगता. महाभारती श्रीकृष्णाने सांगितले गीता, गीता सांगितले गीता. अनंत विषयावरती जगती अनंत साहित्य, तयात गीता ग्रहमाने मधी जैसा आदित्य. अज्ञानाचे तमहि वितळते, अज्ञानाचे तमहि वितळते, रवी उदया येता. महाभारती श्रीकृष्णाने सांगितले गीता, गीता सांगितले गीता. उपनिषदेया गायित्याना दोहितसे कान्हा. बुद्धिमन्तः भोक्ता अर्जुन वत्स जणू तान्हा. त्यागाईचे दुग्धच तेही, त्यागाईचे दुग्धच तेही, अमृतमय गीता. महाभारती श्रीकृष्णाने सांगितले गीता, गीता सांगितले गीता. अकर्म कुठले कर्म ही कुठले, कळेन हे सुज्ञान. कसे सुटावे हे कोडे मग अशिक्षिता ज्ञान. स्वयेच कथितो उत्तर याचे, स्वयेच कथितो उत्तर याचे, परमेश्वर भक्ता. महाभारती श्रीकृष्णाने सांगितले गीता, गीता सांगितले गीता. प्रस्थानाच्या त्रयीत लाभे स्थानहिला मोठे. मानव धर्माचा पाया तुलनानच कोठे. ध्रुवतार्यासम सत्य आढळ हे, ध्रुवतार्यासम सत्य आढळ हे, सापडले हाता. महाभारती श्रीकृष्ण
युद्धारंभे विषाद झाला वीर अर्जुनास. त्याच निमित्ते हरी बोलितो साऱ्या जगतास. अनासक्त राहून आचरी, अनासक्त राहून आचरी कर्तव्ये आता. महाभारती श्रीकृष्णाने सांगितले गीता, गीता सांगितले गीता. मोक्षाचे साधन सोपे दैवे सापडले. विनमुख हो नको मानवा दिन थोडे उरले. एक रूपता परमात्म्याशी, एक रूपता परमात्म्याशी जीवा सार्थकता. महाभारती श्रीकृष्णाने सांगितले गीता, गीता सांगितले गीता, गीता सांगितले गीता. भगवद्गीतेमधला पहिला श्लोक, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. त्याच्यामध्ये म्हटले की रणभूमीवरती युद्धासाठी जमलेले माझे पुत्र आणि पांडव यांच्या सेना अद्याप काय करीत आहेत ते झटकन सांगायला लाग. असे अंधराजा धृतराष्ट्र व्यासांच्याकडून दिव्य दृष्टी प्राप्त झालेल्या संजयाला विचारणा करतो. धृतराष्ट्र विचारतो, संजया सांग. संजया सांग जे कुरुक्षेत्र हे. संजया सांग जे कुरुक्षेत्र हे. पावन धर्मस्थान. संग्रमास्तव उभे ठाकले तिथे घेऊनी बाण. माझे आणि पंडूचे काय तयांनी केले ते ऐकाया अतीव आतुर असती भुकेले कान. असती भुकेले कान. असती भुकेले कान. एका बाजूस कौरव सेना पांडव बाजूस दुजा. झडकरी होईल समरांगण हे ऐकून घे राजा. आचार्यांच्या समीप जाऊन कथितो दुर्योधन. व्यूहरचनेतील दोन्ही सेना पाहून घ्या आपण. नरपुंगव भीमार्जुन त्यांचे धनुर्धारी उत्तम. महापराक्रमी पांडव सारे कुमार पुरुषोत्तम. हे द्विज श्रेष्ठा कौरवात ही शूरवीर नायक. शौर्यवान अपुल्या सम दुसरा कुणी नसे लायक. रणांगणावर विविध परीचे शंख ध्वनी जाहले. घोंगाटाने कौरव सैन्यही थरकापुनी उठले. वरती उचलून धनुष पुले कुंती सुत वदला. दोन्ही सैन्यामध्ये माधवा रथ हा घेऊन चला. आज्ञा सुटता धनुर्धराची वायू सम उधळला. सुसज्ज रथ तो करीतो मधोमध जाऊन या थांबला. जाऊन या थांबला. जाऊन या थांबला.
दुर्योधन, दुःशासन या सर्व लोकांचे अनेक अन्याय, त्याच्यानंतर धृतराष्ट्राची छुपी सत्ता लालसा, यातून महाभारताचं युद्ध उभं राहिलं. धृतराष्ट्र या नावामध्येच आहे. धृत म्हणजे धरून ठेवलेले आहे, राष्ट्र म्हणजे सत्ता ज्यांनी, असा तो धृतराष्ट्र. आणि असे हे सत्ताधारी धृतराष्ट्र नेहमी आंधळे असतात, त्याचा तो प्रतीक आहे. त्यानंतर दोन्ही सेना आता उभ्या आहेत एकमेकांच्या समोर. गीता हे जीवनाच्या मध्ये चाललेल्या युद्धाचं देखील एक प्रतीक आहे. अंतःकरणावरती सत्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती यांचं सतत युद्ध चाललेलं असतं. आणि सत्प्रवृत्तींनी जर का ईश्वराचा आधार घेऊन स्वतः युद्ध केलं तर ते जिंकतात, असा गीतेचा संदेश आहे. इथं तर प्रत्यक्ष युद्ध उभं आहे. आणि ते युद्ध उभं आहे. त्या अर्जुनाला हे दोन्ही सेना पाहण्यासाठी रथ मध्ये नेऊन उभा कर म्हणून म्हटल्यानंतर पाहतो तो. आणि ते पाहिल्यानंतर त्याला दिसतात पहिल्यांदा भीष्म द्रोण, कारण की व्यूहरचनाच अशी केलेली असते की भीष्म द्रोण पहिल्यांदा दिसतील म्हणून. तसं आवाहन पण त्याला भावनिक अगोदर केलं गेलेलं असतं की यांना तुम्ही मारून रक्तलांछित राज्य उपभोगणार का. आणि त्याचा परिणाम त्याच्यावरती खोल झालेला असतो. कौरवांचं 11 अक्षौहिणी आणि पांडवांचं 7 अक्षौहिणी सैन्य असतं. आणि हे एक अक्षौहिणी सैन्य म्हणजे 21,870 रथ, 65,710 घोडे आणि 1,09,350 इतकं पायदळ, असं सगळं मिळून जवळपास 47,25,000 एवढे लोक त्या ठिकाणी युद्धासाठी उभे असतात. त्यामुळे स्वाभाविकपणाने अर्जुनाला असं वाटतं की आपल्या हस्तिनापूरच्या राज्यासाठी एवढ्या लोकांच्या मध्ये युद्ध